खूप छान. खूप छान. दोन्ही हात क्रॉस करून पाठीवर ठेवायचे. समोर बघा. योग शिक्षक करून दाखवतायत तुम्हाला. या आसनामध्ये पचनक्रिया सुधारते, पायाच्या तक्रारी कमी होतात, म्हणजे पाय दुखणं कमी होतं आणि मांड्यांच्या आतील स्नायूचे आरोग्य जे आहे तर ते सुधारतं. असं खूप काही लाभ देणारं उत्तम मंडूकासन. सावकाश श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वरती, श्वास सोडत हात खाली घ्यायचे, गुडघे जुळवून घ्यायचे आणि वज्रासन काढत असताना सुरुवातीला डावा पाय सरळ करायचा आहे आणि नंतर उजवा पाय सरळ करायचा आहे. पूर्व स्थिती बैठक स्थितीमध्ये परत यायचं आहे. पाय लांबच ठेवायचे. पाय जे आहेत तर ते क्रॉस करायचे. इकडे पाय क्रॉस करायचे जेणेकरून आपल्या पायाचा स्पर्श समोरच्या व्यक्तीला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. उभं करायचं आहे. गुडघ्यात उभा करायचा आहे पाय. छान. आणि आता डाव्या हाताने पकड करायची, उजव्या पायाच्या घोट्याची पकड करायची आहे. डाव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याची पकड करायची आहे. समोर बघा आणि उजवा हात जो आहे तर तो पाठीमागे जमिनीवर टेकवायचा आहे. उजव्या पायाची पकड ही डाव्या हाताने करायची आहे. सावकाश उजवा हात सरळ करायचा आहे, डावा हात सरळ करायचा आहे.